नमस्कार. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. ब्रेकनंतर मी सुरू करतोय दुसऱ्या विषयाची चर्चा. हा दुसरा जो विषय आहे तो बघा पडद्यावर, यवतमाळच्या दरडांच्या शाळेतलं लैंगिक शोषण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? यवतमाळमधलं हे प्रकरण गेले 3 दिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय. यवतमाळमध्ये दरडा कुटुंबियांची एक शाळा आहे, पब्लिक स्कूल आहे. तिचं नाव आहे यवतमाळ पब्लिक स्कूल. आणि या पब्लिक स्कूलमध्ये लैंगिक शोषण झालं मुलींचं अशी तक्रार होती. ही तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला व्यवस्थापनाने असं पालकांना वाटलं, म्हणून पालकांचा उद्रेक झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि संबंधितांना 2 शिक्षक आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना अटक केलेली आहे. या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनाही अटक केलेली आहे. किशोर दरडा यांनाही अटक केलेली आहे. पण त्याआधी पालकांच्या असंतोषाने उग्र स्वरूप धारण केलं. याचं कारण ही शाळा दरडा कुटुंबियांची आहे. दरडा कुटुंबीय हे विदर्भातलं आणि महाराष्ट्रातलं एक वजनदार राजकीय कुटुंब मानलं जातं. त्यामुळे हे प्रकरण दडपलं जाईल अशी शक्यता होती. पालकांना तीच भीती वाटली. सुरुवातीला पोलीस कारवाई धडपणे झाली नाही म्हणून पालक रस्त्यावर उतरले. जाळपोळ झाली. आज ही शाळा सुरू झालेली आहे. शिक्षण खात्याने हस्तक्षेप केलेला आहे, प्रशासक नेमलेला आहे शाळेवर. पण आजसुद्धा शाळेमध्ये फक्त 25% मुलं होती. याचा अर्थ असा होतो की या मुलांच्या मनात आणि पालकांच्या मनात अजूनही एक भीती आहे. नेमकं हे लैंगिक शोषणाचं प्रकरण काय आहे? अशा प्रकारची प्रकरणं दुसऱ्या शाळातही घडतात का? अशा वेळेला शाळेच्या संचालकांनी कसं वागलं पाहिजे? अशा वेळेला मुलांच्या पालकांनी कसं वागलं पाहिजे? समाजाने कसं वागलं पाहिजे? या विषयाला हात घालण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये प्रमोद निगुडकर. प्रमोद निगुडकर हे अभि गोरेगावकर शाळा जी आहे गोरेगावची, तिच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत, संस्थाचालक आहेत. माझ्यासोबत आहे अर्पण या NGOचे समन्वयक सुशांत शिंदे. या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये ही संस्था काम करते. माझ्यासोबत आहेत पुण्या स्टुडिओतून ज्ञानदेवी चाइल्ड लाईनच्या संचालक डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे. या विषयात त्यांचा अभ्यास आहे. आणि माझ्यासोबत आहेत नागपूर स्टुडिओमधून 2 पालक आहेत यवतमाळचे, राजू पडगिलवार आणि अजय बिहाडे. यांचा संपर्क होत नव्हता, काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम होता. आम्ही खूप वेळ प्रयत्नात होतो, पण त्यांचं म्हणणं काय आहे ऐकल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. मी थेट त्यांच्याकडे जातो आहे. रेंज आली असेल तर ते आपल्याला दिसतील, अन्यथा आपण फोनवर त्यांच्याशी बोलूया. त्यांचं म्हणणं कळलं पाहिजे. ते दिसले न दिसले हा दुय्यम मुद्दा आहे. मी थेट जातो आहे राजू पडगिलवार यांच्याकडे. राजू पडगिलवार, तुम्ही यवतमाळहून आलात नागपूरला या कार्यक्रमात बोलण्यासाठी. आज यवतमाळमध्ये काय परिस्थिती आहे? 25% फक्त मुलं आज शाळेत आलेली आहेत. आज किशोर दरडांना पुन्हा 2 दिवस पोलीस कस्टडीत पाठवण्यात आलेलं आहे. तुमचं पालक म्हणून काय म्हणणं आहे? आज सर्व पालकांना असुरक्षित महसूस होत आहे. आपल्या मुली आपण त्या शाळेमध्ये कोणाच्या गॅरंटीवर पाठवायच्या हा सर्व प्रश्न पालकांना पडला. आणि जेव्हा हे प्रकरण सुरुवातीला पालकांनी ज्या पीडित मुली होत्या, त्या छोट्या मुली होत्या, त्यांनी आपल्या घरी आईला आणि वडिलांना सांगितलं. आणि त्यावेळेला 8 दिवस हे जे संस्थेचे जे सचिव आहेत किशोर दरडा यांनी हे प्रकरण त्यांच्याजवळ थांबवून ठेवलं. या पालकांची छोटी मागणी होती की ज्या शिक्षकांनी आमच्या मुलीला त्रास दिलेला आहे त्या शिक्षकांना फक्त शाळेतून काढून टाकावं. पण हे सुद्धा करायला कधी एवढा वेळ लावला. नंतर जेव्हा आम्हाला हे 8 दिवसानंतर प्रकरण माहीत झालं त्यावेळेला आम्ही त्या शाळेमध्ये गेलो आणि त्या पालकांना आम्ही सपोर्ट केला. आणि हे प्रकरण आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पोलिसांपर्यंत द्या, स्वतःहून द्या. पण ते सुद्धा देण्यास ते तयार नव्हते. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना स्वतःहूनच बोलवलं आणि हे प्रकरण आम्ही पोलिसांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि त्यावेळेला त्या पालकांनी हिंमत केली. आम्ही त्यांना सलाम करतो की त्या 4 पालकांना त्यांनी आज सुरुवात केली आणि अनेक मुलींचं त्यांनी तिथे जो छळ वाचवलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या प्रकरणाची तिथे सुरुवात झाली. आणि संपूर्ण हे प्रकरण दरडा कुटुंबियांनी, त्यांच्या परिवाराने किंवा तिथल्या ज्या मॅनेजमेंटनी हे दडपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि त्यांना असं वाटलं की आपण इथेच हे प्रकरण थांबवलं तर समोर काही होणार नाही. आणि अनेक पालकांनी जेव्हा त्यांना थोडंसं आक्रमकपणे बोलले तर त्यांचं ते नेहमीचं वाक्य राहायचं, पटत असेल तर ठेवा, नाही तर आपल्या शाळेतून TC काढून
घेऊन जा. हे काय 15 दिवस प्रकरण फक्त शाळेमध्ये पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये चालेल, त्याच्यानंतर पण काय होणार, तुमचंच नुकसान होईल. आणि हे पालकांना खूप घाबरवत होते की तुम्ही जर तक्रार दिली तर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला दिवसभर उभं राहावं लागेल, कोर्टामध्ये जावं लागेल. अशा प्रकारचं घाबरवल्यामुळं पुढचे पालक सुद्धा धास्तीमध्ये होते. परंतु इतर पालकांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना आत्मविश्वास दाखवला की आम्ही तुमच्या सोबत आहोत चला, तर त्यावेळेला त्या पालकांनी महिला पालकांनी त्याच्यामध्ये तक्रार दाखल केली. आणि त्यावेळेला यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर असे जे 2 नराधम आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण हे सर्व होताना सकाळी 9 वाजतापासून जेव्हा शाळेमध्ये मिटिंग चालू होती, पालकांचीच मिटिंग या संदर्भामध्ये, त्यावेळेला संस्थेचे सचिव किशोर दर्डा आणि प्रिन्सिपल मुख्याध्यापक जेकब दास यांनी दुपारी 3 वाजेपर्यंत हे प्रलंबित ठेवलं. पालकांसोबत वादविवाद करत राहिले. शेवटी 3 वाजता पालकांनी पोलिसांना तिथे बोलवून स्वतःच पालकांनी त्यांना शोधून काढलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पालकांनी शोधून काढणं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. संस्थेच्या चालकांनी टाळाटाळ केली, त्यामुळे हे प्रकरण भडकलेलं आहे. अक्षरशः पालक रस्त्यावर उतरले. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय मुलं जातात, पालक असतात. हे पालकसुद्धा रस्त्यावर उतरले. म्हणजे या प्रकरणाने किती भयंकर स्वरूप धारण केलं हे आपल्याला कळलं असेल. दुसरेही पालक माझ्यासोबत आहेत, यवतमाळचेच अजय बिहाडे. अजय बिहाडे, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, या सगळ्या प्रकाराला अगदी निषेध करणारीच घटना आहे ही. कारण कसं आहे, म्हणजे हा जो प्रकार त्या ठिकाणी झाला याचं दुर्दैवपूर्ण गोष्ट अशी आहे याच्यात की याच्या आधी म्हणजे जेव्हा पालकांना अशा प्रकारच्या शंका आल्या होत्या किंवा असा काही प्रकार या शाळेत होतोय का, किंवा मुलींच्या सांगण्यातून कुठेतरी पालक हे शिक्षक लोक अशा प्रकारचं अत्याचारिक वागणं तिथे असल्याची तक्रार त्यांनी जेव्हा किशोर दर्डांकडे दाखल केली, तर त्यावेळेस पालकांची अशी इच्छा होती की याची सखोल चौकशी व्हावी. पण शाळेची मगरुरी इतकी होती, मॅनेजमेंटची मगरुरी इतकी होती की त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या शाळेत असे काही प्रकार होतच नाही. आणि त्याच्यामुळे इतका सिव्हिअर विषय असतानाही त्यांनी या गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळे त्याचा हा परिणाम झाला की पुढे त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात रूपांतर झालं, इतक्या अशा लैंगिक अत्याचार, अशा प्रकारचा अत्याचार समोर आला. त्याच्यामुळे याच्यामध्ये मॅनेजमेंट जितके ते दोघं दोषी आहेत तितकं मॅनेजमेंटही दोषी आहे. कारण जी काय घटना घडलेली आहे ती अशी अतिशय निंदनीय घटना आहे. आणि म्हणजे लहान मुलांच्या वॉशरूम मध्ये हे 2 शिक्षक सतत जात असायचे आणि त्यानंतर त्या शाळेमध्ये इतरही कोणी कर्मचारी असताना त्याची साधी कंप्लेंट जेव्हा करू शकत नाही, याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी असं कधी होऊ शकत नाही की त्याची कोणी कंप्लेंट केली नसेल. पण त्या 2 शिक्षकांना मॅनेजमेंटचं प्रोटेक्शन इतकं होतं आणि मॅनेजमेंटचं दडपण इतकं होतं बाकी कर्मचाऱ्यांवर की बाकी कर्मचाऱ्यांना असं वाटत गेलं असेल की बा आपण जर कंप्लेंट केली तर आपल्यावर ऍक्शन होईल पण या दोघांवर ऍक्शन होणार नाही. आणि म्हणून त्यांनी कोणी कंप्लेंट करायला धजावत नव्हतं. आणि म्हणून हा सगळा एवढा मोठा पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात असा घडला नसेल इतका निंदनीय प्रकार या ठिकाणी घडला गेला. अजयजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असं म्हणताय की आत्ता तक्रार नोंदवली गेली, पूर्वीही अशा तक्रारी आल्या होत्या का मुलींकडून मुलांकडून? याचं कारण मी असं ऐकतोय की अनेक दिवस या शाळेतल्या शिक्षकांविषयी तक्रारी होत होत्या. तुमचा काय अनुभव आहे? पूर्वी तक्रारी आला पण दर्डा कुटुंबियांनी आपलं राजकीय वजन वापरून पालकांवर दडपण आणलं का? हो, असं पण झालेलं आहे. याआधी पण छोट्या मोठ्या अशा तक्रारी अनेकदा दाखल झालेल्या आहेत. पण कुठेतरी शाळेची बदनामी होईल आणि त्याच्यात तुमची बदनामी होईल अशा सगळ्याची दडपशाही ठेवून यांनी नेहमी तशा तक्रारी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे आज एवढा मोठा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे की जो खरंच अगदी पूर्ण सगळ्या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल अशा प्रकारचा या ठिकाणी एवढा मोठा हा प्रसंग घडलेला आहे. पण या तक्रारींवर आधी जर ॲक्शन घेतली असती आणि हा सिव्हिअर विषय समजून याच्याकडे मॅनेजमेंटने लक्ष दिलं असतं तर कदाचित ही जे घडलं ते कदाचित घडल्या गेलं नसतं. राजू पडगिलवार, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे अजयजी असं म्हणतायत की दबाव आला, पालकांना सांगण्यात आलं शाळेतर्फे की तुम्ही तक्रार करू नका नाही तर आपल्या मुलांना घेऊन जा. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज ही शाळा चालू झाली, सरकारने हस्तक्षेप केलेला आहे, प्रशासक नेमलेला आहे, पण आज फक्त 25% मुलं होती. याचं कारण काय आहे? मुलांना विश्वास वाटत नाहीये का? पालकांना विश्वास वाटत नाहीये का?
बिलकुल बिलकुल एकदम बरोबर आहे. मला 2 मुली आहेत. एक माझी मुलगी KG2 ला आहे आणि एक स्टँडर्ड 7 ला आहे. मी स्वतः शाळेत सोडायला गेलो होतो सकाळी, पण पालकांमध्ये इतकी असुरक्षिततेची भावना होती. त्यांचा आता या मॅनेजमेंटवरचा विश्वास उडालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यश बोरुंदिया हा जो नराधम आरोपी आहे, यांचा हा या परिवारातला हा एकदम गळ्यातला ताईत होता, एकदम विश्वासू आणि जवळचा माणूस होता. आणि दर्डा शाळेमध्ये कुठलाही इव्हेंट असो की तो त्याचा समोर करायचा आणि सर्व तो लीड करायचा. आणि अशा जवळच्या माणसांनी ते सर्व केलं आणि हे सर्व शाळेमध्ये इतर शिक्षकांना माहीत नाही, असं कसं शक्य आहे? याच्यामध्ये अजून काहीतरी लोक असतील आणि आपण कोणाच्या भरोशावर आता पाठवायच्या? मग ह्याची जबाबदारी कोण घेईल, गॅरंटी कोण घेईल? याचं उत्तर देण्यासाठी आज प्रशासनही तयार नाही आहे, पोलीस प्रशासन नाही आहे आणि मॅनेजमेंट तर सगळे गायब झालेले आहेत. एक तर आतमध्ये आहे, प्रिन्सिपल पण आतमध्ये आहे. त्यामुळं आता आपण कोणाच्या भरोशावर पाठवायच्या? आपण TC काढून दुसऱ्या शाळेमध्ये टाकायची का? ती कोण देणार, कोण ॲडमिशन देणार, असे असंख्य प्रश्न या पालकांच्या मनात आहे. त्यामुळं आज शाळा उघडली तरी 25%च होते. एकदम बरोबर आहे तुमची न्यूज. आणि फार आम्ही लोकांना आग्रह केला, पण लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. कोणाच्या गॅरंटीवर आपण पाठवायच्या हा प्रश्न आहेच. ठीक आहे, आपल्याकडे इतर तज्ज्ञही आहेत. मी मगाशी ओळख करून दिलं त्याप्रमाणे प्रमोद निगुडकर आहेत आपल्याकडे. प्रमोद निगुडकर, तुमच्यापासूनच सुरुवात करतोय. तुम्ही सुद्धा एक शाळेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहात, एका अर्थाने शाळेचे संचालक आहात. मला असं दिसतंय की या प्रकरणामध्ये ही शाळा जी आहे यवतमाळ पब्लिक स्कूल ही दर्डा कुटुंबियांची आहे. दर्डा कुटुंबीय राजकीयदृष्ट्या वजनदार आहे. मी हे अशासाठी बोलतोय, अभि गोरेगावकर शाळा अशा प्रकारे राजकारणाशी संबंधित नाही आहे, पण महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मोठ्या शाळा हा राजकारणाशी संबंधित आहे. म्हणजे कुठेही काही प्रकार घडला तरी राजकीय दबाव येऊ शकतो. पण तुम्ही यवतमाळच्या घटनेकडे कसं पाहताय? संस्था चालकांची काय चूक झाली असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की कोणत्याही संस्था चालक हे कायद्यापेक्षा मोठे नाही आहेत आणि कधीही अशा प्रकारचा कोणताही गुन्हा घडला आपल्या परिसरामध्ये तर तो निदर्शनात आणून देणं हे त्या ठिकाणच्या लोकांचं महत्त्वाचं काम आहे. आणि संस्थाचालक म्हणून एक त्यांचं विशेष कर्तव्य असं होतं. आणि आता तर नवीन कायदा जो आलेला आहे तो तर बंधनकारकच आहे सगळ्यांवरती, की अशी नुसती शंका जरी आपल्याला आली की अशा प्रकारचं लैंगिक शोषण होतं, शंका जरी आली ती असं आपल्याला वाटलं की ते लैंगिक शोषण होऊ शकतं, मुलावरती अत्याचार होऊ शकतात, अशी शंका जरी आली तरी त्याची माहिती ताबडतोब देणं अत्यावश्यक आहे. म्हणजे या शाळेनी अशा प्रकारे पालकांच्या तक्रारी दडपण्याचं एक मोठं दडपण्याचं सोडूनच द्या. ते असं होतंय असं त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्याच्यावरती ॲक्शन घेण्याची गरज होती, त्याच वेळेला त्यावरती काहीतरी करण्याची गरज होती. आणि त्यामुळे हे असं जर झालं असेल आणि हे झालेलं आहे सरळ दिसतंच आहे, तर त्याच्यावरती निश्चितपणे संस्थाचालक म्हणून त्यांनी कार्यवाही करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. मी डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धेंकडे जाणार आहे. अनुराधाजी, तुम्ही पाहता ही सगळी घटना गेले 3 दिवस वृत्तपत्रातून येते, टेलिव्हिजन चॅनल्सवर दाखवली जाते. तुम्ही कसं पाहता याकडे? कारण मला असं वाटतं ही एकमेव घटना नाही आहे, ही अपवादात्मकही घटना नाही. अशा घटना अनेक ठिकाणी होतात. एक तर दडपण्याचा प्रयत्न होतो, बाहेर काही येऊ नये असा प्रयत्न होतो, आणि उद्रेक झाला की काहीतरी त्याच्यावर एक पांघरून घातलं जातं. तुम्ही कसं पाहता या यवतमाळच्या घटनेकडे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं आपण ऐकूनच घेत नाही. मुलं आधी सांगत नाहीत, सांगितल्यानंतर पालक हे दडपण्याचा प्रयत्न करतात. कारण एक सामाजिक त्याला बाब असते की आपल्याकडे जे बलात्कारित मूल असतं किंवा अब्युज्ड मूल असतं तर त्यालाच दोषी मानलं जातं आणि त्याच्या पुढच्या आयुष्याचं काय, अशी एक आयांची भूमिका मला नेहमीच दिसून आलेली आहे. एक थर्ड पार्टी चाइल्डलाईन सारख्या लोकांकडे मुलं जेव्हा बोलतात तेव्हा अनेक गोष्टी आयांनाही माहीत नसलेल्या तिथे त्यांना प्रथम कळतात. त्यामुळे एक मोकळेपणा जो मुलाला लागतो ह्या विषयाचा तो आपण देत नाही का, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. शाळेतनंही तो मिळत नाही. जेव्हा सामाजिक संस्था शाळांमधून जाऊन काही समुपदेशन या बाबतीत करू पाहतात तेव्हा आमच्याकडे असा प्रश्नच नाही असं म्हणून अक्षरशः गेटमधनं हाकलून देतात प्रिन्सिपल्स किंवा शाळेची कार्यकारिणी, की आमचं आम्ही बघून घेऊ आणि आमच्याकडे असा प्रश्न नाही. जरी त्यांच्या शाळेतले प्रश्न घेऊन गेलं तरी दडपण्याची एक वृत्ती असते आणि ह्याला सगळ्याला एक स्टिग्मा म्हणजे एक सोशल स्टिग्मा याच्या दृष्टीने बघितलं जातं. हे सगळं पाहिल्यानंतर ती मुलं काय करतात की नाहीच मदत मिळणार आहे तर मागायची कुठे.
ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी आतीच्या ह्यांनी सांगितल्याप्रमाणे पॉक्सोच्या कायद्यानुसार कार्यकारिणीला ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. पण ह्या बाबतीतही सर्वदूर अज्ञान आहे. शाळांमध्ये आमचा अनुभव असा आहे की एखाद्या शिक्षकाला आम्ही जाऊन जेव्हा अशी अटक करवतो आणि बाकीच्या शिक्षकांना विचारतो की ही घटना तुम्हाला माहीत नव्हती का वर्षानुवर्ष चाललेली, तर ते सांगतात हो, पण कोण म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार तसं असतं. पण दुर्दैव असं आहे की हे शिक्षक गुरु म्हणवणारे असं म्हणतात की बिचाऱ्याची नोकरी गेली असती. म्हणजे असं करूनही पाठीशी घालणं किंवा आपल्याला काय करायचंय हे पण असतं. आणि त्याच्या पुढेही जाऊन राजकीय दबाव, याच्या पुढची पायरी असते बाल कल्याण समिती असते. पण आज परिस्थिती अशी आहे की बाल कल्याण समितीच्या अपॉइंटमेंट सुद्धा राजकीय स्वरूपाच्या किंवा अपात्र व्यक्तींच्या होतात की काय, आणि त्यांच्यावर मॉनिटरिंग कुणाचंही नाहीये. अशा प्रकारची परिस्थिती एक आपल्याला सगळ्याच जिल्ह्यातनं बहुतांश दिसून येते. त्यामुळे काय करावं हे खरंच वैफल्य आहे. त्याच्यावर मला एकच मार्ग दिसतोय की मुलांनाच सक्षम करणं या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी, की बाबा गप्प बसू नका, तुमची चूक नाहीये, तुमचं शरीर तुमचं आहे, त्याला कोणी हात लावता कामा नाही. आणि कुठे काय नेमक्या धोक्याच्या घंटा कशा वाजतात आपल्या मनात ते सुद्धा त्यांना शिकवण्याची फार गरज आहे. आणि जर राजकीय दबाव येत असेल तर अगदी समाजाने तो हाणूनच पाडायला पाहिजे. कारण हे इतकं वाढत चाललंय की आमच्यासारख्यांना खरंच वैफल्य येत चाललंय. काय आहे, इतका आपला समाज विकृत आहे, घरातही चाललंय, शाळेतही चाललंय. कशावर मुलांनी विश्वास ठेवावा, कोणत्या समाजाकडे बघावं मुलांनी आणि कोणावर विश्वास टाकावा. आई म्हणते गप्प बस, शिक्षक म्हणतो गप्प बस, वडीलच लैंगिक शोषण करत असतात, शिक्षक लैंगिक शोषण करत असतात. काय काय आहे हे? अगदी बरोबर आहे, तुम्ही नेमके मुद्दे मांडलेले आहेत. सुशांत शिंदे, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही ही जी अर्पण नावाची संस्था चालवता तिच्याकडे अशा केसेस येत असतील. कशा प्रकारच्या केसेस तुमच्याकडे येतात? साधारणतः आपण ज्यावेळेस शाळेत काम करत असतो, मी सहस्त्रबुद्धे मॅडमबरोबर एकदम ॲग्री आहे की बऱ्यापैकी हा अनुभव नॉर्मली शाळांमध्ये येत असतो की आपण मुलांबरोबर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस दोन वेगवेगळ्या घटकांबरोबर काम करणं खूप गरजेचं असतं. पहिला एक घटक आहे तो शाळा व्यवस्था, शाळा प्रशासन आहे, शिक्षक त्यामध्ये असतात, प्रिन्सिपल आहेत, ट्रस्टी आहेत, त्याचबरोबर पालक आणि पालकांसोबतच शाळा प्रशासनामध्ये मी अजून एक व्यक्तीला ॲड करेन ज्यामध्ये तिथले सर्व्हिस स्टाफ असतात. तर ह्यांच्याबरोबर ज्यावेळेस काम करत असतो तर बऱ्यापैकी नकारात्मक ज्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा सामाजिक संस्थांना बघितलं जातं की अरे ह्यांना काहीतरी मिळणार आहे म्हणून ह्यांना बोलवले येतात की काय, ह्यांना ह्यातून काहीतरी प्रॉफिट आहे म्हणून येतात की काय. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस मुलं बोलत नाही, तुमच्याशी शाळा संचालक किंवा शाळेचा स्टाफ सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं? शाळेचा स्टाफ सहकार्य करत नाही किंवा संचालक सहकार्य करत नाही अशातला भाग नाही आहे. बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात आजकाल शाळा स्वतःहून सुद्धा आम्हाला अप्रोच करतात, बोलवतात. पण काही वेळा असे कटू अनुभव 100त एखादा येतो सुद्धा. तर त्यावेळेस काम करत असताना बऱ्याच वेळा खूप डिफिकल्ट फेस करावं लागतं. एका बाजूला मूल असतं ज्याला आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असतो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला शाळाबरोबर, संस्थांबरोबर, संचालकांबरोबर बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर आपल्याला वाटाघाटी कराव्या लागतात मुलांसाठी. तर अशा प्रकारच्या केसेस ह्या येत असतात. त्याच्याबरोबर डील करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताणतणाव जो आहे तो या व्यवस्थांवरती, खास करून जे काम करणारे व्यक्ती असतात फील्डमध्ये, त्यांच्यावरती हा निर्माण असतो. म्हणजे आता अनुराधाताई जे सांगतात की लोक हे नाकारण्याचाच प्रयत्न करतात. हे आमच्याकडे घडत नाही, हे कुठेतरी घडत असेल, पण आमच्याकडे घडत नाही, आमच्या घरात घडत नाही, आमच्या शाळेत घडत नाही असं म्हणतात. खरं आहे. मुळामध्ये जर आपण याचा जर विचार केला तर ह्याला खूप वेगवेगळे अँगल आहेत. सामाजिक चौकटीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण म्हणतो शिवाजी जन्माबरोबर दुसऱ्याच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये नको. कारण माझ्याकडे तो ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे. माझ्याकडे ॲक्सेप्टन्स कमी आहे की माझ्याकडे सुद्धा अशा घटना घडू शकतात, आणि ह्यामुळे आपण तिथून सुरुवात करताना आपल्याला अडचणी निर्माण होतात. जर मी हे मान्य केलं की माझ्या शाळेमध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, तर तिथून मग मी मुलांना ह्या प्रोग्रामसाठी किंवा त्यांना मी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न चालू करू शकतो. तर मुळात हे मान्य करायला हवं की अशा घटना आपल्या अवतीभोवती कुठेही घडू शकतात. यातले 2-3 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. म्हणजे लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये तर विशेष करून की हे जेव्हा कळतं त्यावेळेला त्याला कसं डील करावं याबद्दलचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात फार कमी ठिकाणी केलं जातं. आणि आता जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्या अंतर्गत त्याला कसं सामोरं जावं, पॉक्सोच्या कायद्याबद्दल मी म्हणतोय की
त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर माहिती झाली, म्हणजे इफ इट इज इन युअर नॉलेज की असं काही होतं आहे, तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे. आता ॲक्शन घेतली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर शाळेमध्ये 2 मुलं आपापसामध्ये मस्ती करता आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. त्या मुलीनी येऊन तुमच्याकडे तक्रार केली की हा मुलगा मला त्रास देतो आहे. नॉर्मली शाळेमध्ये काय होतं की शिक्षक एकत्र त्यांना येतात आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघतो आणि ते प्रकरण मिटतं. संध्याकाळी समजा त्या त्या मुलीचे पालक आले आणि म्हणाले की माझ्या मुलीबरोबर काहीतरी झालं होतं आणि तुम्ही त्याच्यावरती काही केलं नाही. आता त्यावेळेला प्रश्न पडतो की जे काही झालं ते गंभीर होतं का? तर शिक्षकांना त्यावेळेला वाटलं की ते गंभीर नव्हतं, कारण ते असे 100 गोष्टी शाळेमध्ये घडत असतात आणि ते सोडवतात. पण कायदा असं म्हणतो की तुम्हाला जर ते असं काही झालं होतं ते तुम्ही सांगितलं का नाही? आणि ते त्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रकरणाकडे आपण खूप गंभीरतेने पाहिलं पाहिजे आमच्यासारख्या शिक्षण संस्थांनी. आणि मी खूप आपण काय करायला पाहिजे, नेमकं कसं प्रबोधन केलं पाहिजे, काय कृती केली पाहिजे याकडे येऊया. पण मला पुन्हा आपल्यासोबत जे पालक आहेत त्यांच्याकडे जायचं आहे, कारण यवतमाळला जी घटना घडली तशी घटना कुठेही कधीही घडू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून हा अनुभव महत्त्वाचा आहे. राजू पडगिलवार आणि अजय बिहाडे तुमच्याकडे पुन्हा येतोय. पहिल्यांदा राजू पडगिलवार, मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा प्रकारची घटना शाळेत घडते असं तुम्हाला कधी कळलं? त्यावर तुमची प्रतिक्रिया काय झाली? हे आपण अशासाठी तपासतोय पुन्हा मागे जाऊन की अशी घटना पुन्हा येऊ नये. म्हणजे शाळा संस्थाचालकांनी जर नीट वागायलाच हवं, पण पालकांपासून मुलांपासून सगळंच नीट व्हायला हवं. राजूजी, काय म्हणाल तुम्ही यावर? कधी तुम्हाला पहिल्यांदा कळलं आणि काय तुमची प्रतिक्रिया झाली? शाळा तशी उघडली 15 जूनला. त्याच्यानंतर हा जो प्रकार झाला हा 9 ते 10 दिवसातलाच प्रकार झालेला आहे. नंतर 27 जूनपासून पालक लोक तक्रारी करायला लागले होते मॅनेजमेंटकडे. म्हणजे ही तक्रार 2 दिवस केल्यानंतर 29 जूनला ही प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी मग त्याच्यामध्ये उग्र धारण केलं की आपण 2 दिवस झाले तक्रारी करतो आहे आणि याच व्यक्तीबद्दल मागच्या वर्षी तक्रार होत्या, अनेक लोकांच्या 2 वर्षापासून तक्रारी होत्या. हे थोडंसं ऐकून होते. पण हे पालक लोक जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मॅनेजमेंट याच्यावर काहीच करत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे मॅनेजमेंट ऐकायलाच तयार नव्हतं. आणि मॅनेजमेंटनी जे किशोरजी दर्डा किंवा जेकबदास जे मुख्याध्यापक आहे त्यांनी त्या जो आरोपी आहे यश बोरुंदिया यांना त्या पालकांसमोर आणलं आणि म्हटलं की तुझ्याबद्दल अशी अशी तक्रार आहे आणि हे पालक म्हणतायत की बुवा त्यांच्या मुलीला तू छळ करतो आहे आणि काही प्रायव्हेट जागेवर तू हात लावतो आहे, त्याच्यामध्ये गुड टच किंवा तो आपण त्याला बॅड टच म्हणतोय, तू बॅड टच करतो आहे, अशी तक्रार आहे. तर तो ऐकायला तयार नव्हता. नाही मी असं करत नाही. आणि हे सर्व सांगताना तो हसून सांगत होता आणि असा कॉन्फिडन्सनी सांगत होता. आम्ही त्यावेळेला तिथे हजर होतो आणि पालकांचा त्यांचा असा वादविवाद चालू होता सकाळी 9 वाजतापासून 3 वाजेपर्यंत. पण आम्हाला हा जो वाद कळला तो 12 वाजताच्या दरम्यान कळला, म्हणजे 3 तासानंतर. त्या 3 तासानंतर आम्ही गेलो. त्याच्यानंतर असाच प्रकार मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चालू होता. पालकांसमोर त्याला विचारणे आणि पालक त्याला विचारत आहे किंवा तू असं केलेलं आहे, चिडू विचारत होते आणि तो पोरगा हसू उत्तर देत होता त्याला. अशाच पद्धतीचं ते चालू होतं. त्यावेळेला आम्हाला कळालं. पण मला एकंदरीत आत्ता अनुराधाताई आणि त्या बोलल्या त्याच्यावर असं वाटते की आपल्या प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टचबद्दल थोडंसं नॉलेज असलं पाहिजे किंवा शरीरात होणारे बदल किंवा वयात होणारे बदल हे थोडं विद्यार्थ्यांना आपण शाळेमधून थोडं सांगायला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा तसं शेअरिंग करायला पाहिजे. त्याच माध्यमातून हे थोडंसं माहीत झालं की जेव्हा मुलींना त्रास झाला त्यावेळेला मुलींनी आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. पालकांनी आपल्या मुलींना फॅमिली डॉक्टरला दाखवलं की बा आमच्या मुलीला हा काय प्रॉब्लेम होतो आहे. त्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला आणि असं करत तेव्हा ते लक्षात आलं की बा 1 नाही तर 4 आणि त्याच्यानंतर तर 14 मुलींपर्यंत हा प्रकार पोहोचला की त्या बाळांना खरोखरच खूप इजा झालेली होती. आणि त्यावेळेला हे असं दुर्दैव आणि सर्व आलं की त्याच्याबद्दल आता काय बोलावं, फार गंभीर विषय होता. आणि ते ऐकून आम्ही असं सुन्न झालो होतो बिलकुल की आमच्या मुली तिथे शिकतात आणि ज्या मुलींना असा प्रॉब्लेम आला त्यांना आम्ही रोज हात दाखवायचो, हसायचो, त्यांच्या पालकांना रोज बोलायचो त्या आमच्या मुली आहेत. त्या मुलींसोबत आमच्या मुलींसोबत असं होत्या या शाळेमध्ये. फारच गंभीर त्यावेळेला विषय होता तो आणि तो असा सहन करण्यासारखा नव्हता. त्यावेळेला तर एका पालकांनी अशी एक तलवारसुद्धा बाहेर काढली होती. कोणाला असा गळा दाबून टाकावा का, त्याला असं मारून टाकावं का, म्हणजे असं काही सुचत नव्हतं आणि एकदम अस्वस्थ असे सर्व पालक झाले होते. अशी बरोबर आहे, अस्वस्थ होण्यासारखाच हा प्रसंग आहे. खरंच आहे
राजू पडगिलवर अस्वस्थ होण्यासारखाच प्रसंग आहे. मला अजय बिहाडे तुमच्याकडे यायचं आहे. नुसतं एवढंच घडलं नाही, आत्ता जे राजू पडगिलवार म्हणाले एवढंच घडलं नाही, नंतर पालक प्रक्षुब्ध झाले, त्यांनी दगडफेक केली, त्यांनी जाळपोळ सुरू केली. दर्डा कुटुंबियांचं जे जे म्हणून शहरात होतं, यवतमाळ हे दर्डांचं जवाहरलाल दर्डांपासूनचं गाव आहे आणि मंत्रिपदावर ते होते, त्यामुळे तुमची या कुटुंबाकडून अधिक अपेक्षा होती. विजय दर्डा खासदार होते, दर्डांचा लोकमत नावाचा पेपर आहे, त्यामुळे तुम्ही अधिक सामाजिक बांधिलकीची अपेक्षा करत होतात. पण पालक एवढे प्रक्षुब्ध का झाले? कारण सर्वसाधारणपणे उच्च मध्यमवर्गीय पालक असे प्रक्षुब्ध होत नाही. यवतमाळमध्ये वेगळं चित्र दिसलं, याचं कारण काय होतं? नाही, अगदी बरोबर आहे निखिलजी. याच्यात कसं आहे, पालकांची त्या शाळेचं जे काय नाव आहे, दर्डा कुटुंबीयाच्या नावावरती शाळा आहे आणि म्हणून एका मोठ्या विश्वासाने किंवा एका चांगल्या एक चांगली संस्था या भावनेतून लोकांनी विश्वासाने त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकलेलं होतं. त्या शाळेचं गेल्या वर्षापासून अनेक वर्षापासून चांगलं नाव आहे, त्याचे रिझल्ट चांगले लागतात आणि म्हणून अनेक पालक तिथे आपल्या मुलांना, आणि म्हणून जेव्हा असे काही प्रकार घडतात तेव्हा पालकांना एकच पर्याय असतो की त्या पहिले मुख्याध्यापकावर कंप्लेंट देणे आणि मुख्याध्यापकाने त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर मग ते सचिवांशी बोलणे. तर तिथे असा प्रकार अनेकदा झाल्यानंतर जेव्हा अशा शंका व्यक्त केल्यानंतर जेव्हा मॅनेजमेंटला सांगितलं गेलं आणि तेव्हा त्याच्याकडे अशा प्रकारचं दुर्लक्ष केल्यानंतर, म्हणजे इतका सिव्हिअर विषय, म्हणजे एखाद्या पालकांनी नुसती शंका जरी उपस्थित केली की बा मला या शिक्षकाबद्दल शंका आहे, माझ्या मुलीच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की हा माझ्या मुलीशी काहीतरी अशा प्रकारचे गुड टच वगैरे बॅड टच अशा प्रकारचं काहीतरी होत आहे तिथे, अशी शंका व्यक्त केल्यानंतर हा इतका सिव्हिअर विषय मॅनेजमेंटने किती तातडीने हाताळायला पाहिजे होता. हे जेव्हा असं न झाल्यानंतर इतका प्रक्षोभक प्रकार जेव्हा बाहेर आला, इतका निंदनीय प्रकार होतो की त्या मुलींशी ज्या प्रकारचं कृत्य केलं गेलेलं आहे, म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल त्या शिक्षकांची केव्हा पोहोचली, कारण त्यांच्या आधीच्या छोट्या मोठ्या दुष्कृत्यांकडे मॅनेजमेंटने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि म्हणून त्यांची मजल धजवली की ते इथपर्यंत अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करायची त्यांची हिंमत झाली. आणि म्हणून ही सगळी चीड त्या जनतेच्या मनात होती. आणि कसं आहे, जनता उतरली, कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे पालक आहे. प्रत्येक जनतेमधून जे वर्गाला दुसऱ्या शाळेच्या पालकाचा प्रश्न तो राहिला नाही, कारण सगळ्यांचेच विद्यार्थी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या शाळेत आहे आणि इथे हा प्रकार पाहिल्यानंतर हे कुठल्याही शाळेत घडू शकतं. ही भावना आणि त्या ज्या वयाच्या मुलींसोबत घडलं हे अतिशय निंदनीय होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचं रक्त खवळलं आणि हा जो रोष होता की मॅनेजमेंटने याआधी त्या सगळ्या प्रकारांकडे दुर्लक्ष केलं म्हणून एवढा सगळा प्रकार झाला, हा जनतेचा प्रक्षोभ हा मोठ्या याने बाहेर आला आणि म्हणून जनता रस्त्यावर उतरली. त्याच्यानंतरही प्रशासनाने तातडीने त्या 2 लोकांना अटक केली जनतेच्या मागणीमुळे. मॅनेजमेंटनी त्यांना पोलिसांच्या हवाली केलं नाही. जनतेने जेव्हा आवाज उठवला तेव्हा कुठे त्यांना अटक झाली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकारामुळे की मॅनेजमेंटनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला, म्हणून जनतेने मागणी केली की याच्यात मॅनेजमेंटला दोषी पकडल्या गेलं पाहिजे आणि मॅनेजमेंटच्या प्रमुखांना याच्यात अटक झाली पाहिजे. पण तरीही प्रशासनाने ती अटक करण्याकरता 4 दिवस वेळ घालवला आणि म्हणून जनतेचा रोष हा सतत वाढत गेला. बरोबर. निखिलजी, तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो याच्यामध्ये, बोला. की तुम्ही जो म्हटलं की बा दर्डा कुटुंबियाकडनं एक अपेक्षा होती यवतमाळकरांना, त्यांनी काही प्रमाणात आमच्या यवतमाळकरांसाठी काही काम केलंही असेल, चांगलं काम केलेलं आहे, कुठले उद्योग आणले असतील आमच्या यवतमाळमध्ये, त्यांचं आम्ही अभिनंदनच करतो, स्वागतही करतो. परंतु अशा प्रकारांमध्ये त्यांनी त्या आरोपींना ज्या प्रकारे पाठिंबा दिला, समर्थन दिलं किंवा त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, केलाच, बाजू घेतलीच त्यांनी. त्याच्यामुळं जो जनक्षोभ होता एवढ्या प्रचंड प्रमाणात होता की त्या पालकांच्या बाजूने पूर्ण अख्खी यवतमाळची जनता उतरली या समर्थनार्थ. त्यामुळं लोकांनी त्यांचे जिथं नाव आहे, दर्डाचं कोणी एखादं चौक असेल किंवा त्यांनी प्रवासी निवारा दिला असेल, एखाद्या विमानतळाला नाव असेल, APMCचं एक बोर्ड असेल त्यांच्या नावाने, ते सुद्धा लोकांनी आपापल्या एरियातलं काढून टाकलं. आमच्या यवतमाळमध्ये लोकमत, तुम्ही जे आता नाव घेतलं लोकमत, त्यांचा न्यूजपेपर आहे, आम्ही तो वाचक होतो. पण त्या वाचक असतानाही त्या पेपरमध्ये सारी छेडखानी आणि असं एक 2 कॉलमची छोटीशी बातमी त्यांनी दिली, त्याला कुठलंही गांभीर्य दिलं नाही. त्यामुळं अजूनच लोक, आमचे जनता चिडली, पालक तर चिडलेच होते, जनता चिडली. आणि अख्ख्या आज यवतमाळमध्ये बघतो आहे तर यवतमाळमधला त्यांचं सर्क्युलेशन पेपर लोकांनी वाचणं बंद केलं आणि स्वतःहून लोक सकाळी फिरतात की लोकमत वाचू नका.
त्याच्यामध्ये कुठलीही बातमी येत नाही, ते त्यांच्या फक्त स्वतःच्या परिवाराचंच मोठेपणा करण्यासाठीच त्यांची ती बातमी असते, अशा प्रकारचं आलं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो निखिलजी, की आमच्या या भाषणांमधून आमच्या एका महिला कार्यकर्त्यांनी माननीय दर्डाजी एवढाच उल्लेख केला होता, तर अक्षरशः त्या महिलेच्या हातातून लोकांनी माईक काढून घेतला आणि त्यांना रागवणं चालू केलं. माननीय कसं म्हटलं, एका आमच्या पुरुषांनी सीमाताई हा उल्लेख केला तर अक्षरशः लोक चिडले, सीमाताई कसं काय म्हणत आहे. म्हणजे हा जो चीड होती, म्हणजे ही कशी असावी, तो प्रसंग कसा असावा, तुम्ही तो आठवावा. म्हणजे की यांचं नाव जरी काढलं, एका मिटिंगमध्ये मी सुद्धा नाव काढलं होतं, नाव काढू सुद्धा देत नाही लोक. म्हणजे एवढा प्रचंड जनक्षोभ सध्या यवतमाळमध्ये आहे. आणि तो राग आहे काय, तर असुरक्षितता. आम्ही तुमच्या भरोशावर सर्व हे केलं होतं, आम्ही तुमच्या भरोशावर आमच्या मुलांना पाठवलं होतं, की अजून किती मुलं त्याच्यामध्ये होते, किती पालकांनी आमचं नुकसान केलं, असं एक काहीतरी एक विचित्र भावना. अजून एक, जसं मला 2 मुली आहेत, पण ज्या लोकांना मुलं आहेत ते विचारतात तुला 2 मुली आहेत का, अरे बापरे त्या YPS मध्ये आहेत का, हो. तर थोडीशी एक त्यांनाही शंकेची पाऊल. आणि बाकीच्या शाळांमध्ये जे लोक आहेत त्यांना सुद्धा असुरक्षितता महसूस वाटायला लागली, की बाबा YPS मधल्या एवढ्या चांगल्या शाळेमध्ये असं होते का बा. पण ती शाळा खरोखर टीचिंग चांगलं आहे, पण ह्या सर्व प्रकारामुळं एक असुरक्षिततेची भावना या माध्यमातून तयार झाली आणि अविश्वास तयार झाला. अगदी बरोबर आहे, तुम्ही नेमकं सांगताय. मला या शाळेचं उदाहरण घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना हे सांगायचं आहे की अशी घटना घडली तर यवतमाळ पब्लिक स्कूल जे दर्डांचं आहे तिथले संचालक जसं वागले तसं अजिबात वागू नका. मला पॉस्को या कायद्याकडे यायचं आहे. प्रमोद निगुडकर आणि डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे, आत्ता यवतमाळची घटना आहे त्याच्यामध्ये 2 शिक्षक ज्यांच्यावर आरोप होते त्यांना अटक झालेली आहे. संस्थेचे चिटणीस जे आहेत किशोर दर्डा त्यांना अटक झालेली आहे आणि संस्थेचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांनाही अटक झालेली आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या प्रेक्षकांना ज्यांना माहीत नाही त्यांना, पालकांना, संस्था चालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सगळ्यांना समजावून सांगा हा कायदा काय, तुम्ही आणि डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे. हा कायदा मुळात यासाठी आलेला आहे की लैंगिक अत्याचार जेव्हा होतात ते दडपण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याच्याबद्दलची वाच्यता केली जात नाही. तर ते म्हणजे ते असं जर काही घटना घडली तर ती समोर यावी यासाठी त्याच्यामधले काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्यातली पहिली सर्वात महत्त्वाची जी तरतूद आहे ती अशी आहे की अशा प्रकारचं लैंगिक शोषण होताना जर कोणी पाहिलं, त्याला कळलं, तर त्याची पहिली माहिती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसात दिली पाहिजे. आणि हा सगळा न्यायनिवाडा करण्याचा जो प्रकार ह्या घटनेमध्ये जो घडलेला आहे तो अजिबातच आवश्यक नाही आहे. कुठल्याही संस्था चालकांना निवाडा करण्याचा अधिकार चालकांनी पोलीस स्टेशनला माहिती द्यायची. कोणीही संस्था चालकांनी नाही, कोणीही ज्याला कोणाला ते दिसतंय त्यांनी ती पोलीस स्टेशनला जाऊन माहिती देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे अशी जर आणि ह्या कायद्यातला हा मुख्य गोष्ट आहे. आता त्यातली तांत्रिक अडचणी भरपूर आहेत. म्हणजे मला वाटतं हा नवीन कायदा आहे त्यामुळे याची अंमलबजावणी होता आपण त्यातून बऱ्याच गोष्टी शिकत जाऊ आणि त्याच्यामध्ये काही सूचना आपल्याला करता येतील. पण आत्ता जे या कायद्यामध्ये सांगितले त्याप्रमाणे अशी जर घटना घडताना दिसली तर त्याची पहिली माहिती पोलिसांना द्या. पोलीस ठरवतील त्याची शहानिशा कशी करायची, काय करायची ते. आणि त्यामुळे जे संस्थाचालक आहेत त्यांच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याकडे अशी जर घटना घडली तर त्याला आपण कशी प्रतिक्रिया देणार आहोत, त्याला आपण कसं हाताळणार आहोत, याचं काहीतरी एक SOP आपण बनवली पाहिजे. आमच्या शाळेमध्ये आम्ही तो प्रयत्न करतो आहोत की अशा प्रकारची एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असली पाहिजे की अशी घटना जर आपल्या शाळेमध्ये घडले असं आपल्याला कळलं तर संस्थाचालक म्हणून मी काय सर्व शाळा चालकांनी हे लक्षात करायला पाहिजे. अत्यंत आवश्यक आहे. आणि हे स्वतःलाच म्हणजे हे ह्याच्यासाठी आवश्यक आहे की आपल्याकडे येणारं मूल जे आहे हे आपल्या कस्टडीमध्ये असतं आणि त्याची जबाबदारी संस्थाचालक म्हणून आपल्यावरती आहे, शिक्षकांवरती आहे, तिथल्या सेवक जे वर्ग आहेत. ठीक आहे, तुम्ही काय करता याकडे मी येतो तुमच्या शाळेमध्ये. पण अनुराधाताई, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, या कायद्यातल्या इतर काय तरतुदी आहे हेही सांगा आणि तुमचं काय म्हणणं आहे. हो, पॉक्सो कायद्यामध्ये आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिपोर्टिंग हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुमच्या शेजारी जरी घटना घडत असली तर त्यांनी तुम्ही मॅन्डेटरी रिपोर्टिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा त्यातला असा भाग आहे की ज्यांच्या ताब्यात मुलं आहेत किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे, उदाहरणार्थ संस्थाचालक किंवा एखाद्या शेल्टरचे सुप्रिटेंडंट, असे जी मंडळी असतील तर त्यांना अधिक कडक शिक्षा या कायद्यात सांगितलेली आहे, कारण मुलं ही तुमच्या तेव्हा ताब्यात होती. दुसरी गोष्ट अशी आहे की पालक किंवा त्यांनी पण हे मॅन्डेटरी रिपोर्टिंग करावं अशी अपेक्षा आहे.
याच्यामध्ये पोलीस किंवा सरकारी नोकर किंवा गव्हर्नमेंटचे असे जे लोक असतात त्यांनी जर अशा घटना केल्या तर आणखी कडक शासनाची त्याच्यात तरतूद आहे. पण ह्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही ही केस करू शकतं, पोलिसांकडे रिपोर्ट करू शकतं, परंतु नुसतं पॉक्सोचा कायदा कधीच लागू नसतो. त्याचं कारण असं आहे की ही मुलं बोलत नाहीत, त्यांच्यावर जो लैंगिक अत्याचार करणारा असतो तो खूप दबाव आणत असतो. ब्लॅकमेलिंग, तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन, मी तुझे फोटो काढलेत ते सगळ्यांना दाखवीन आणि जेणेकरून तूच कसा वाईट आहेस किंवा तुझी बदनामी करीन, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, हे केलेलं असतं. ही दडपणं मुलांवर असतात. त्यामुळे हेही कायदे तिथे लावावे लागतात जेव्हा आपण केस करतो. पोलीस याबाबत खूपच ॲपॅथेटिक असतात. म्हणजे पॉक्सो चालाय तर पॉक्सो चालवूया, जास्त सखोल जायला नको. आधी पोलीस विश्वासच ठेवत नाहीत की इतक्या छोट्या मुलांवर शिक्षकांसारखे गुन्हे करतात. त्यांच्या सेन्सिटायझेशनचा एक मोठी गरज अजूनही दिसून येते. अनेक पोलिसांना हा कायदाच माहिती नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे इतर कुठले कायदे लावायचे ते लावले जात नाहीत. शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये सगळ्यांमध्येच अशी तुमच्यासाठी एक सुविधा उपलब्ध आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सातत्याने सांगत असते, हे गुड टच बॅड टचच्या बाहेर पडा. कारण पुष्कळदा मुलांना, आम्हाला अनेक केसेसमध्ये आढळतं की मुलांना हे टच आवडायला लागलेला असतो, अशा प्रकारे त्याला मॅन्युप्युलेट केलं जातं. किंवा जेव्हा वयात येणारी मुलं असतात तर त्या वयात येणाऱ्या मुलांना हा स्पर्श हवासा सुरुवातीला वाटत असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला मला इथे सांगायची आहे की सध्या खूपशा केसेस अशा पुढे येत आहेत की पॉर्नोग्राफी मुलंच पाहतात आणि मुलं मुलांवर अत्याचार करतात आणि हे काहीतरी एक्सपेरिमेंटेशन विदाऊट नॉलेज चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे शिक्षकही हे गोष्टी करत असतील तर हाही एक अँगल तिथे तपासून पाहायला हवा आहे. कारण मोठ्या प्रमाणावर मोबाईल्स आणि नेटवर पॉर्नोग्राफी पाहण्याची आणि ॲडिक्शन्स मोठ्यांच्यात आणि लहानांच्यात खूप वाढलेली आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे नुसता पॉक्सो कायदा म्हणून आपल्याला चालत नाही, तर त्याच्या भोवतीच्या ह्या गोष्टी पण आपल्याला बघाव्या लागतात आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती. दुसरा म्हणजे तुम्ही म्हणालात जो क्षोभ उसळला, जेव्हा पालकांच्या समोर मुलं आमच्याशी बोलत असतात तेव्हा त्यांचा क्षोभही असाच असतो की पहिलं असतं की वैफल्य, की मी माझ्या मुलाला प्रोटेक्ट नाही करू शकलो, आणि दुसरं असतं ते आहे त्या की कित्येक बायका आम्हाला बोलतात तो आरोपी दाखवा, त्यांना चेचून काढू. आणि आपली जी कायदा प्रणाली आहे, मला मुद्दाम आपल्या कार्यक्रमावर सांगायचंय की विक्टिमायझेशन ऑफ विक्टिम अशा पद्धतीने चालते. त्या मुलीला मेडिकलला पाठवलं जातं, नंतर 3-3, 4-4, 5-5 वेळा तिचं डिपोजिशन घेतलं जातं. जरी पॉक्सो कायद्यात म्हटलंय की एकदाच घ्यायचं, पुन्हा 164 खाली तिचं डिपोजिशन होतं. म्हणजे तुझी जखम आम्ही भरूनच देणार नाही अशा प्रकारे. आणि तक्रार करायला जातो त्यालाच गुन्हेगार असल्यासारखं संपूर्ण न्यायप्रणाली वापरते. आणि ही केस पॉक्सोमध्ये 1 वर्षात संपावी असं मॅन्डेटरी असूनही कायद्यातल्या पळवाटा शोधून 3-3, 4-4 वर्ष कल्प्रिट्सला शिक्षा होत नाही. त्यामुळे हा जो पालकांचा क्षोभ झाला हा अगदी चूक नाही. कारण आज जनमानसात असं आहे की आपल्याकडे अरब कायदा आणा अशा लोकांना शासन करण्यासाठी. पुन्हा जे हे शिक्षक आहेत आज त्यांना इथून काढून टाकतील. पॉक्सोमध्ये बेल अलाउड नाहीये, तरी पण लोकांना सर्रास बेल मिळत आहे. आणि मध्ये यवतमाळच्या जजेस आणि मी एका कॉन्फरन्समध्ये होतो, आम्ही चर्चा करत होतो की असा बेल कसा दिला जातो. आणि हे लोक दुसरीकडे नोकरीला जातात, यांची पॅथॉलॉजिकल ती नीड आहे मुलांना अत्याचार करायची, तर ती मुलं दे हॅव टू बी बिहाइंड बार्स, त्यांना मागेच ठेवलं पाहिजे आणि त्यांना कदाचित ट्रीटमेंटची गरज असेल. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया आणि इतर मुद्द्यांवर बोलूया. पालकांनी काय केलं पाहिजे, मुलांनी काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे या सगळ्याबाबत एक जागृती निर्माण करायची याकडे येऊया. पुन्हा मी पालकांकडे शेवटी जाणार आहे, कारण आता त्यांना जी भीती वाटते पुन्हा दडपण येईल, पुन्हा आरोपींना सोडवलं जाईल, ही तर भीती आहेच. त्यावर मात कशी करायची हेही पाहूया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, दरडांच्या शाळेतलं लैंगिक शोषण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 60% प्रेक्षक म्हणतात होय, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. मग तसा होऊ नये म्हणून काय करायचं याचा विचार ब्रेक नंतर करूया. मला हा विषय अधिक व्यापक करायचा आहे. सुशांत शिंदे, मला सांगा तुमच्याकडे कशा प्रकारच्या तक्रारी येतात, उदाहरणं येतात?
मुळामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस आम्ही काम करत असतो तर त्यावेळेस आपल्याकडे जसं आपण पाहतो न्यूजपेपर दररोज जर आपण एखादा न्यूजपेपर उघडला तर त्यामध्ये कमीत कमी 8-9 केसेस तरी आपल्याला बघण्यास मिळतात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या. तर अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे पण येत असतात. पण मुळामध्ये एक थोडासा मी 2 मुद्द्यांवरती मागे जाऊन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीन. पहिला एक मुद्दा आहे की मुलांना स्वतःबद्दल जागरूक करणं. आज आपण शिकवतो मुलांना, पण आपले ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या प्रजनन संस्थेचे ज्यावेळेस आपल्याकडे धडे येतात, ज्यावेळेस आपल्याकडे लैंगिक विषयाबद्दल काही विज्ञानामध्ये जर आपल्याला शिकवायचं असेल ते असे धडे येतात, आपण सर्रास त्याला स्किप केलं जातं असं आपल्याला दिसून येतं बऱ्याच वेळा. बरोबर. मुलांना त्यांच्या शरीराबद्दल माहिती पडू द्या, मुलांना त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल माहिती पडू द्या, जेणेकरून ज्यावेळेस मुलं वाढतात, ज्यावेळेस मुलं त्यांच्या स्वतःबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस ते एकमेकांकडे बघणार नाही. जर त्यांना आपण योग्य ती माहिती योग्य त्या वेळेस दिली तर मुलांच्या मनामधले जे प्रश्न आहेत, जे क्युरियोसिटी आहे, थोड्या वेळापूर्वी सहस्रबुद्धे मॅडम जसं म्हणाल्या, ते पोर्नोग्राफी आहे किंवा जे इंटरनेटचं जे महाजाळ पसरलेलं आहे त्यामध्ये मुलं जाऊन मग स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरा एक मुद्दा त्यामध्ये एक आहे की मुलांना स्पर्श. आता मी गुड आणि बॅड मी म्हणेन की माझ्यासाठी तेही थोडंसं वेगळं आहे, पण मी म्हणेन तुमच्यासाठी सुरक्षित कोणता स्पर्श आहे, असुरक्षित कोणता स्पर्श आहे हे मुलांना समजावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांना त्यांच्या सीमा काय आहेत, त्यांच्या कोणकोणत्या बाउंड्रीज आहेत, तुम्हाला कोणकोणत्या बाउंड्रीज तुम्ही समाजामध्ये राहत असताना पाळणं गरजेचं आहे, तुमचे रिलेशनशिप कसे आहेत सर्वांबरोबर, पण हे कोण शिकवणार? हे शिकवणं मला प्रमोद निमगुडे इथे तुम्हाला आणायचं आहे, कारण हे आम्ही पालक शिकवत नाही, आम्हालाही पालकांनी शिकवलं नाही आमच्या पिढीमध्ये किंवा तुमच्या पिढीमध्ये, आणि हे शाळाही शिकवत नाही. आजही शाळांमध्ये जे वातावरण आहे ते अशा प्रकारचं मोकळं वातावरण नाही आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे प्रयत्न तर मी संस्थाचालक म्हणून त्या आला असलं तरी मी मुलांबरोबर खूप काम करतो. असा प्रयत्न बऱ्याच वेळा झालेला आहे, म्हणजे शासनाच्या पातळीवरती झालेला आहे. इथे तर मुंबईमधल्या इथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न झाला, अभ्यासक्रम तयार करण्यात आला, त्याचे ते अंमलात आणण्याचा प्रयत्न जेव्हा झाला शाळांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न झाला. तो HIV संबंधित म्हणून सगळा लैंगिक आरोग्याच्या अंगाने आला होता, पण तो नंतर हाणून पडण्यात आला, कारण आपण नैतिकतेवरती खूप बसून राहतो आणि त्यामुळे मग ह्या विषयावरती चर्चा होत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये अशी स्पेस असली पाहिजे की जिथे या पद्धती चर्चा होईल. दुसरी प्रत्येक शाळेमध्ये केवळ मुलांचं नाही, शिक्षकांनी सुरुवात करण्याची गरज आहे. दुसरी एक महत्त्वाची स्पेस असण्याची गरज आहे ती अशी आहे की मुलांना प्रश्न जर असतील ते विचारायचे कुठे. म्हणजे आता हा व्हॉट्सॲपचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. म्हणजे आपल्याकडे मुलं पूर्वी नाक्यावरती जायची, आता ती नाक्यावर जात नाही, आता ती व्हॉट्सॲपवरती असतात, कारण व्हॉट्सॲपवरती त्यांना सगळे मित्र मिळतात आणि चांगले मित्र मिळतात, वाईट मित्रसुद्धा मिळतात. त्यामुळे त्यांना जी माहिती पाहिजे आहे ती त्यांना व्हॉट्सॲपमधून मिळते किंवा इतर सगळ्या सोशल मीडियामधून मिळते. म्हणून प्रत्येक शाळांमध्ये किंवा अशा प्रकारच्या संस्थांमध्ये एक स्पेस असली पाहिजे जिथे ह्या प्रकारची उत्तरं उपलब्ध असतील. तुम्ही मगाशी म्हणाला होतात की तुमच्या शाळेत असा काही प्रयोग चालतो, तो काय प्रयोग? आमच्या शाळेमध्ये अशी स्पेस तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. आमच्याकडे काउन्सिलर नेमलेले आहेत, जे या प्रकारचे प्रश्न जर असतील तर ती मुलांनी विचारण्याची शक्यता निर्माण केलेली आहे. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत जर अशा घटना घडल्या तर त्याला सामोरं कसं जायचं, तात्काळ काय करायचं हे लोकांना कळत नाही. तर ते तात्काळ, कारण सगळ्या गोष्टी शाळेतच होण्याची गरज नसते, शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर झाल्या. म्हणजे अशी घटना झालेली आहे, आमच्या शाळेमध्ये झालेली आहे की कंपाऊंडच्या बाहेर जी चहाची टपरी आहे तिथे एखाद्या एक 60-70 वर्षाचा गृहस्थ येऊन पॅन्ट उघडून बसायचा. आता त्याला, आणि तिथे विद्यार्थी त्याला डील करत होते, मुली त्याला डील करत होत्या, कारण त्यांना माहिती असतं की अशा प्रकारच्या लोकांशी, लंपट लोकांशी कसं वागायचं. ते असं करत असताना पालकांना कळलं आणि पालकांनी येऊन शाळेमध्ये सांगितलं की असं काहीतरी होतं आणि तुम्ही काय केलं म्हणून. आता अशा घटना जेव्हा घडतात त्यांना कसं सामोरं जायचं याबद्दलची काहीतरी मार्गदर्शक तत्व प्रत्येक शाळेने आपापल्या परीने तयार करायला पाहिजेत. आणि मग ती तयार करत असताना म्हणजे काय मार्गदर्शक तत्व तयार करायची म्हणजे काय? म्हणजे असं की अशी घटना घडल्यानंतर ज्याच्या समोर ही घटना घडते त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, मुलांनी काय केलं पाहिजे, मुलांना एखादी मुलांना शिकवायला पाहिजे, हे सांगितलं पाहिजे की मुलांना समजा मुतारीमध्ये एखादी गोष्ट घडताना दिसली तर त्या मुलांनी येऊन काय करायला पाहिजे, त्या मुलांनी कोणाला सांगितलं पाहिजे, तुमच्या शाळेमध्ये अशी व्यक्ती आहे का, तर त्याचं अनाउन्समेंट झाली पाहिजे की ह्या व्यक्तींना येऊन तुम्ही सांगू शकता. शिक्षकांमध्ये माहिती पाहिजे की असं जर झालं तर 2 शिक्षक हे महत्त्वाचे आहेत, त्यांना तुम्ही येऊन सांगा, मग आपल्याला करता येतील. कारण छोट्या काही वेळा, आता पॉक्सोबद्दल आपण म्हटलं तर पॉक्सोमध्ये तीन प्रकारे ह्याच्याकडे बघितलं जातं. एक पेनेट्रेटिव्ह जे सेक्शुअल असॉल्ट होतात त्याला पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणून बघितलं जातं, तर त्याला हायेस्ट पेनल. दुसरं जे आहे ते सेक्शुअल असॉल्ट म्हणून म्हटलं जातं की ज्याला स्पर्श करणं, धक्का देणं वगैरे वगैरे
वगैरे असे प्रकार आहेत. आणि दुसरं सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणून येतं. आता सेक्शुअल हॅरॅसमेंट जे आहेत या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये आहेत. म्हणजे अगदी हे सगळं पालकांना शिक्षकांना समजावलं पाहिजे. सांगितलं पाहिजे की सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये माझ्याकडे बघितलं आणि त्याचा सेक्शुअल इंटेंट होता, मला बघून काहीतरी बोलला, मला मेसेज पाठवलं, मला चिठ्ठी पाठवली, मला कागदाचा गोळा करून मारला, या सगळ्या गोष्टी सेक्शुअल पण हॅरॅसमेंट. म्हणजे संस्था तुम्ही काढता, शाळा काढता, संस्था चालकांची जबाबदारी फार मोठी आहे. जर आणि हे अत्यंत आहेच, म्हणजे पूर्वीसुद्धा होती, आत्तासुद्धा आहे. आणि ही जबाबदारी पार पाडायची असेल तर शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना सोबत घेऊन जावं लागेल. अन्यथा ही खूप संवेदनशील गोष्ट असते. म्हणजे यवतमाळमध्ये जे घडलेलं आहे याचं कारणच हे आहे की लैंगिक अत्याचाराकडे किंवा एकूणच लैंगिकतेकडे आपला समाज हा अगदी हळव्या मनाने बघत असतो आणि त्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया जी असते ती सुद्धा खूप उग्र असते आणि पालक ऐकायला तयार नसतात आणि विद्यार्थ्यांना कळत नसतं काय करायचं. शिक्षक मानायला, जर शिक्षकांच्या बाबतीमध्ये असेल तर शिक्षक मानायला तयार नसतात. अशा वेळेला काय करायचं ह्याची पूर्व तयारी म्हणून संस्था चालक प्रगल्भ असतील तर यातून मार्ग निघू शकतो. निश्चितपणे. अनुराधाताई, मला तुमच्याकडे यायचं आहे. बरं झालं मुलं, पालक, शिक्षक या तिन्ही पातळ्यांवर आपण आलेलो आहे. काय काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय अनुभव आहे तुमचा? हे खूपच चांगलं झालं की पालक, शिक्षक आणि मुलं हे तिन्ही आपण एकत्र विचार करतोय. पहिली म्हणजे संस्थाचं जे प्रशासन आहे त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यावरचा हा गॉगल काढावा किंवा ही जी कल्चर ऑफ सायलन्स असं म्हणलं जातं की गप्प बसा संस्कृती या विषयाबाबतीत आणि आमच्याकडे नाही हे डिनायल, हे दोन्ही संस्थाचालक आणि पालक यांनी त्याच्यातून आधी बाहेर पडावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे चाइल्डलाईन सारख्या सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती मुलांना द्यावी, पालकांना द्यावी की तुम्ही नाव न सांगता सुद्धा तिथे सल्ला मागू शकता, तक्रार करू शकता. 365 दिवस 24 तास चालणारी ही सुविधा आज सगळ्या जवळजवळ शहरामध्ये उपलब्ध आहे. त्याच्याचबरोबर पालकांसाठी याबाबतीची प्रशिक्षणं घेणं हे सुद्धा करणाऱ्या संस्था आहेत. लैंगिक शिक्षण जेव्हा आपण म्हणतो किंवा लैंगिकतेचं शिक्षण जेव्हा म्हणतो तर जो अभ्यासक्रम पूर्वी तयार केला गेला किंवा जो शिकवला जातो त्यात एक मोठी गोष्ट गाळली जाते म्हणजे वयात येताना होणारे भावनिक बदलांबद्दल सांगितलं जात नाही. कारण ते सांगितलं तरच मुलांना आपल्या लक्ष्मण रेषा आखायला आपण सबल करू शकतो. आणखी एक गोष्ट पुण्यात आम्ही केलेली आहे जी बरीचशी यशस्वी झाली आहे ती म्हणजे पिअर सपोर्ट ग्रुप शाळांमधून तयार करणं, ज्याला मुलांनीच बालसेना असं नाव दिलंय. म्हणजे नुसतं ह्याच विषयावर नाही, आपले अनेक बाल हक्कांच्या संदर्भातले प्रश्न मुलं स्वतः डील करतात. त्यांचे थोडे छोटे लीडर वर्गातनं घेऊन त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलेलं असतं. बॉक्सेस तयार केलेले आहेत जिकडे ते चिठ्ठ्या टाकू शकतात, जे सगळ्यांच्या समोर म्हणजे नाव न लिहिता चिठ्ठ्या टाकल्या जातात पण प्रश्न अनेकांचा असू शकतो आणि त्याची चर्चा मग चाइल्डलाईनचे लोक जाऊन, संस्थेचे लोक जाऊन करतात आणि मुलांना उत्तरं मिळतात. पण जर काहीतरी अर्जंट मदत हवी असेल तर ही मुलं चाइल्डलाईन सारख्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलवतात आणि ताबडतोब त्यांची सुटका त्या घटनेतून करून दिली जाते. त्यामुळे शिक्षण, प्रशिक्षण, पालक, शिक्षक, समाज आणि मुख्य म्हणजे जर असा काही पीडित मूल असेल तर त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन समाजाने कसा बदलावा यावर खूप मीडियामधनं सुद्धा चर्चा होण्याची मला वाटतं गरज आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं की त्या मुलालाच दोषी मानून जन्मभर चाललं जातं. अशा मुलींची म्हणजे एक प्रश्न मी नेहमी प्रशिक्षणातून विचारते की अशी जर 2.5-3 वर्षाच्या वयात एखादी मुलगी लैंगिक शोषित असेल तर तिच्याशी तुम्ही लग्न कराल का किंवा तिला सून म्हणून घरात आणाल का? 100% मला नकारात्मक उत्तर मिळतं. ही भावना जर असेल तर कोण मूल पुढे येणार आहे किंवा आलं पुढे तरी आई त्याला बोलून देणार आहे. तर ही जी एक सामाजिकता आहे ती जी बदलण्याची खूप मोठी गरज आहे. मोठी चळवळ याच्यावर उभारायला हवी आहे. पुण्यातून आम्ही तर सुरुवात केलीच आहे, अनेक ठिकाणी ती झालेली आहे. परंतु हा बालसेना हा एक चांगला पर्याय ठरतोय. कलेक्टरांनी आता ऑर्डरच दिलेली आहे की प्रत्येक शाळेत ह्याचा चॅप्टर असावा. तर असं जर आपल्याला काही इतर शाळांतनं करायचं असेल, मुलं मुलांशी बोलतात हे एक त्यातलं तत्व आहे आणि म्हणूनसाठी असे काही उपक्रम कलेक्टिव्हली एकत्र करून त्याचं एकमेकांशी शेअरिंग करून प्रत्येकजण वेगळे प्रयोग करत असतो. मी पुण्यातला सांगितला, कदाचित आपले दुसरे जे बसलेले आहेत अर्पण संस्थेचे ते आणखी काही करत असतील. तर असं कुठेतरी एकत्रितकरण होऊन आपण हे एक चळवळ म्हणून देशभर उभारूया असं मला सांगावं असं वाटतं. ठीक आहे, तुम्हाला दोघांनाही काय म्हणायचं थोडक्यात? हां,
नाही, मला असं वाटतं की याच्याकडे आपण सर्वांनी एकत्रितपणे काय विचार करता येईल हे बघितलं पाहिजे. कारण शाळांनी एनजीओची मदत घेतली पाहिजे या बाबतीत. घेतली पाहिजे. म्हणजे एकतर असं आहे की बहुसंख्य शाळा घेताना मला दिसत नाहीयेत. खरं घेतात, बऱ्याचशा शाळा घेतात, खरं त्यांना सोयीचं आहे ते. कारण आता हे यवतमाळ पब्लिक स्कूल, एवढी मोठी पब्लिक स्कूल आहे, म्हणजे तरी आश्चर्य आहे तिथे- त्यांनी असं म्हणजे असं तरी का करावं. अशा प्रकारे का? कारण मोठी फी घेणं कारण- आणि काय तुमचं ICSE किंवा CBSE शिकवणं एवढाच शाळेचा एवढंच काम नाहीये. मला असं वाटतं की NGOची किंवा अशा प्रकारची मदत मिळत असेल ती घेतली पाहिजे. कारण याच्यासाठी जे प्रशिक्षक वर्ग लागतो, त्याच्यासाठी जी संसाधनं लागतात ती कदाचित सर्व शाळांमध्ये नसतील, तर त्यामुळे अशा संस्थांची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात मुळामध्ये हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपण बघत असताना मी नेहमी एक बघतो की 3 वेगवेगळे घटक आहेत आणि त्या 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करणं गरजेचं आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आपण तेच किंवा बोललो मुलं. आता. पालक आणि शिक्षकांबरोबर आपलं मोठ्या प्रमाणामध्ये सेन्सिटायझेशन बरोबरच त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे. बरोबर. मग तो पॉक्सो सारखा कायदा असू शकतो की ह्या आता विषया आपण या सगळ्यावर मुद्दे आपण पुनरावृत्ती नको करूया, माझा वेळ संपत नक्की. चाललाय. दुसरं मुलांबरोबर आपण वैयक्तिक शिक्षणाचे धडे, जसं आता सहस्त्रबुद्धे मॅडम म्हणाल्या, अर्पण संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलांना वैयक्तिक शिक्षणाचे धडे देतो, जेणेकरून त्यांच्या संबंधित जर असा काही प्रसंग आला, त्यांच्यावरती काही असा प्रसंग ओढावला तर त्यातून तर ते कसे त्याचा बाहेर पडू प्रतिकार शकतील, कसा करायचा? त्याचा प्रतिकार ते कसे करू शकतील हे आपण त्या माध्यमातून शिकवतो. प्लस आपण ते शिक्षणाला सुद्धा ट्रेनिंग त्यातून देतो. ठीक आहे, मी पुन्हा एकदा पालकांकडे जाणार आहे. राजू पडगिलवार आणि अजय बियाडे तुमच्याकडे येतोय. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. आत्ता जी आपण चर्चा केली इथे डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धे, प्रमोद निगुडकर आणि सुशांत शिंदे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी जे सांगितलं, असं कोणतं तरी काम, कोणती तरी प्रक्रिया तुमच्या या दरडांच्या शाळेत होत होती का? पहिल्यांदा राजू पडगिलवार आणि नंतर अजय बियाडे. अशी तर काही प्रक्रिया झाली नाही, पण माझ्या मित्राचं एक NGO आहे, तेव्हा यवतमाळमध्ये एक अशा पद्धतीचं एक सर्वेक्षण झालं की एका मुलांना शाळेत विचारलं की बा तुम्हाला अभ्यास करताना त्रास होतो, तुम्हाला मार्क मिळत नाही, एकाच शाळेमध्ये आपण शिकतो, एकाच क्लासमध्ये 50 मुलं आहेत, एकच टीचर आहे, सर्वांना सारखं शिकवतात आणि हे मार्क कमी जास्त मिळतात, तर तुमचं मन का लागत नाही, तर तुम्ही कारणं सांगा. तर लोक सांगायला तयार नव्हते मुलं. पण जेव्हा त्यांनी असं सांगितलं की एका चिठ्ठीवर तुम्ही ते कारणं लिहा की तुम्हाला काय वाटते, तुमचं मन कशामुळं अभ्यासात लागत नाही. आणि त्यावेळेला त्या मुलांनी जेव्हा त्या चिठ्ठ्या लिहिल्या आणि जमा केल्या आणि त्या चिठ्ठ्या जेव्हा आम्ही वाचल्या, तर तेव्हा खरोखरच आम्ही अवाक झालो. त्या चिठ्ठ्यांमध्ये होतं की माझं त्या मुलीवर प्रेम आहे, त्या मुलींनी लिहिलं की माझं त्या मुलावर प्रेम आहे, त्यामुळे माझं अभ्यासात मन लागत नाही. आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे होते. त्याच्यामधले ज्या 150 चिठ्ठ्या आल्या होत्या, 140 चिठ्ठ्यांवर हाच प्रश्न होता प्रेमाचा, आणि 10 मुलांनी फक्त वेगळं लिहिलं होतं, कौटुंबिक कारण किंवा आर्थिक कारण असं काहीतरी वेगळं लिहिलं होतं की वेळ नसतो, आम्हाला काम करावं लागते. म्हणजे हे मी 10वीतल्या मुलांचं सांगत आहे. अशा पद्धतीचं YPSमध्ये घेतलं नाही गेलं आहे कधी आमच्या या पब्लिक स्कूलमध्ये. पण आता मध्यंतरी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमची एक बैठक घेतली, त्यावेळेला काही या सुज्ञ नागरिकांना गावातल्या त्यांनी बोलवलं होतं किंवा अशा पद्धतीचं न होण्यासाठी अजून काय शेअरिंग करता येते, काही उपाययोजना आपल्याला याच्यावर करता येते का. आणि गावातल्या ज्या काही NGOज आहे त्या NGOजनी सर्व शाळाच्या दत्तक घेऊन तिथं त्यांचं काही आपण लक्ष घालता येईल का आणि या माध्यमातून असे काही प्रयत्न करता येईल का, अशा आता उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. आणि मी सुरुवातीला म्हटलं की शरीरात होणारे आणि वयात होणारे बदल याचे जे काउन्सिलिंग आहे हे व्हायलाच पाहिजे. अगदी बरोबर आहे. अजय बिहाडे, तुम्ही काय सांगाल? ते म्हणतायत या शाळेमध्ये, दरडांच्या शाळेमध्ये पब्लिक स्कूल असू नये. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, अशा प्रकारे पब्लिक स्कूल असूनही यामध्ये ही काही प्रक्रिया झालेली नाही. पण मला ही खात्री आहे महाराष्ट्रात अशा असंख्य शाळा असतील जिथे या गोष्टीला महत्त्व दिलं जात नसेल. अजय बिहाडे, तुमचं काय म्हणणं आहे? शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांचंही या बाबतीत प्रबोधन व्हायला पाहिजे, हे होतंय का? अगदी बरोबर आहे निखिलजी. मला या ठिकाणी एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. आता आपण चर्चा करताना सर्वांनी आपण विषय केला की बा पालकांनी काय करायला पाहिजे, संस्थाचालकांनी काय करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, शिक्षकांनी काय करायला पाहिजे. पण याच्यात सगळ्यात प्रमुख भूमिकेत असलेल्या शासनाने काय करायला पाहिजे, शासनाने किती लक्ष द्यायला पाहिजे याच्यावर आपण दुर्लक्ष केलं. नाही, अगदी बरोबर आहे. तुम्ही बोला, काय करायला पाहिजे शासनाने? शाळा आहेत, बोला तुम्ही, काय करायला पाहिजे शासनाने?
हा मी तेच म्हणतो की शासन या शाळांना जेव्हा मान्यता देते तेव्हा सगळे अनेक नियम आणि अटी ठरवून मान्यता देते, पण त्याच्यानंतर त्या अटींची पूर्तता पूर्ण होते आहे का, त्या सगळ्या नियमांचं पालन केलं जात आहे का, याच्याकडे शासन कुठे दुर्लक्ष करतं आणि म्हणून हे सगळे असे प्रकारे या ठिकाणी होत आहेत. म्हणून शासनाने अशी काही, आणि कसं झालेलं आहे आजकाल या सगळ्या ज्या धनाढ्य लोकांच्या शाळा झालेल्या आहे, आजकाल शिक्षण हे पवित्र क्षेत्र असं समजून कोणी शाळा उघडल्या नाही, तर एक फॅक्टरी इंडस्ट्री म्हणून अशा पद्धतीने अशा व्यवसाय म्हणून त्याच्या प्रकारच्या शाळा उघडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातून म्हणून पैसे कमवणे हाच उद्देश त्यांचा आहे. त्याचं शिक्षणाचं पावित्र्य काय आहे हे जपण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्या जवळच्या संबंधितांच्या नातेवाईकांना तिथे शाळेत लावायचं आणि मग म्हणून काही चुकीचे प्रकार झाले तर मग आपल्या नातेवाईकांना वाचवण्याकरता मग आपण प्रयत्न करायचे, अशा सगळ्या गोष्टी घडतात आहे. आणि मग जे नियम आहेत त्या शाळांमध्ये CCTV लावले आहेत का, त्या शाळांचे मुलींचे वॉशरूम कसे आहेत, कुठल्या ठिकाणी आहे, तिथे महिला कर्मचारीच काम करतात आहे का, या सगळ्या गोष्टी शासनाने तपासायलाच पाहिजे, नाहीतर त्या शाळांच्या मान्यता रद्द करायला पाहिजे. आणि अगदी बरोबर आहे, शासनाची जबाबदारी अगदी बरोबर आहे. अजयजी, मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला उत्तर देत आहेत प्रमोद निगुडकर. शासन सुद्धा आपलं काम, ते म्हणतात की पैसे कमवण्यासाठीच अशा धनाढ्यांच्या शाळा झाल्या. एकतर असं आहे की अशा शाळांवरती शासनाचं किती नियंत्रण असतं हे मला माहीत नाही आहे, कारण मी तशा शाळांचा प्रतिनिधित्व तुमची शाळा वेगळी आहे, चांगली आहे. चांगली असं म्हणत नाही, पण आमची शाळा एडेड शाळा आहे, विद्यार्थ्यांकडून फीज वगैरे फार घेतली जात नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही म्हणजे त्या अर्थाने. पण अशा सगळ्याच शाळांमध्ये शासनाचं लक्ष असलं पाहिजे, काही प्रमाणामध्ये ते असतं सुद्धा. अशा मी मगाशी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हटलं ते तसे करण्याची गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे. मला आणखीन एक मुद्दा इथे मांडायचा आहे. मगापासून आपण 2 प्रकारच्या गोष्टी घडतात, मुलांमध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि प्रौढ मुलांबरोबर करणाऱ्या गोष्टी. या पहिल्या मुलांमध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे शिक्षण वगैरे गोष्टी आपण करू शकतो, पण प्रौढ मुलांबरोबर ज्या गोष्टी करतात त्याची ट्रीटमेंट, त्याला जे ॲड्रेस करणं आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे आणि याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे राजू पडगिलकर, मला शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, आता आरोपी तुरुंगात आहेत, मगाशी अनुराधाताई म्हणाल्या त्याप्रमाणे त्यांना बेल मिळता कामा नये. 2 शिक्षक ज्यांनी अशा प्रकारे अत्यंत विकृत कृत्य केलं ते तुरुंगात आहेत, संस्थेचे सेक्रेटरी तुरुंगात आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रिन्सिपल सुद्धा तुरुंगात आहेत. तुम्हाला सगळ्या पालकांना आज काय भीती वाटते की राजकीय दबाव आणून यांना सोडवलं जाईल, चांगले वकील दिले जातील, न्यायाधीश नीट निर्णय घेणार नाही, नेमकी काय भीती वाटते? यामध्ये सुरुवातीला तर हे प्रकरण शासनाने सुद्धा असं केलं होतं की हा एक राजकीय स्टंट आहे, असं काही घडलंच नाही. कुठंतरी काहीतरी कोणी चक्कलसबाजी करते आहे आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे असं या शाळेकडनंही सांगण्यात आलं, शासनाकडनंही काहीतरी प्रमाणात सांगण्यात आलं आणि चुकीचं फीडिंग झालं. पण हे लगेच 1 दिवसामध्ये 1.5 दिवसामध्ये लोकांना कळलं की नाही याच्यामध्ये सत्यता आहे. आणि जेव्हा हे 4 मुलींचं प्रकरण 10, 12, 14 मुलींपर्यंत पोहोचलं, त्या पालकांचे नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये जेव्हा हे माहीत झालं, त्यामध्ये इतका मोठा प्रक्षोभ आला आणि त्याची प्रतिक्रिया आपण आत्ताच ते यातून कळाली. पण ह्या सर्व याच्यामध्ये आपल्याला संस्थेकडनं एक अपेक्षा होती की त्यांनी त्यांचा एक न्यूजपेपर आहे त्याच्यामधून एक स्वतःचं मत मांडावं, पण त्याला सुद्धा त्यांनी 2 दिवस लावले मत मांडण्यासाठी. त्याच्यानंतर विजय दर्डा यांनी आपलं एक मत मांडलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्या मुली माझ्या पूर्वासारख्या आहेत असं एका साईडनी म्हणायचं आणि दुसऱ्या साईडनी पुन्हा असं म्हणायचं की लगेच दुसरं स्टेटमेंट द्यायचं की हे सर्व एक षडयंत्र दिसते आमच्या परिवाराविरुद्ध. म्हणजे ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला, ज्यांना इजा झाली, त्यांच्यावर तुम्ही अविश्वास दाखवता, म्हणजे असं घडलं नाही असंही सांगता. एका साईडनी म्हणता की आमच्या परिवाराविरुद्ध षडयंत्र आहे, एका साईडनी सांगता आमच्या पूर्वा मुलीसारख्या आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या मतावर तरी ठाम आहेत का? म्हणजे तुम्हाला विश्वास नाही आहे का या सर्व अत्याचाराविरुद्ध? म्हणजे असं एक भावना जी झालेली आहे त्याच्यामुळे एक असुरक्षितता निर्माण झालेली आहे की आता आमच्या मुली आम्ही कोणाच्या भरोशावर पाठवायच्या, त्याच्यामुळं तिथं जी सुरक्षितता आहे त्याची गॅरंटी कोण देईल? आणि याच्यामध्ये सुरुवातीला पोलीस प्रशासन थोडंसं ढिलं होतं, पण 5 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला की दोषींवर कारवाई होईल, अगदी पालकांनी समोर यावं. आणि काल IG साहेब जे आहे संजीव कुमार सिंगल यांनी सुद्धा पालकांसोबत मिटिंग घेतली, त्यांच्यासोबत सुद्धा पालकांनी एकदम आपलं मत जाहीर केलं, एकदम उग्रपणे मत जाहीर केलं. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की 84 पालकांनी तक्रार दिली.
84 पालकांपैकी 12 पालकांची तक्रार ही दखलपात्र आहे. त्याच्यामध्ये जो बॅट टचचा विषय आहे तो त्यांच्या मुलींनी त्यांच्यासोबत शेअर केला असं 12 पालकांनी म्हटलं आणि कोणाचंही नाव समोर येणार नाही आणि कोणालाही कोर्टात सुद्धा जावं लागणार नाही अशा पद्धतीचं जेव्हा थोडंसं आश्वासन देण्यात आलं त्यावेळेला लोकांनी विश्वास ठेवला आणि आज पोलीस प्रशासनाने खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे प्रशासन नेमलं, आजपासून शाळा सुरू केली. परंतु असुरक्षितता जी आहे, जी वाटत होती की हे दरडा मोठे आहेत, लगेच त्यांची जमानत होईल, पण आज त्यांची जमानत झाली नाही. त्यांना पुन्हा PCR मिळाला आणि त्यांच्यावर अजून काही गुन्हे दाखल होत आहे आणि चौकशी होत आहे आणि याच्यामध्ये खरोखरच पोलीस प्रशासन आता मात्र चौकशी निश्चितच चांगली करते आहेत. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सुद्धा याच्यामध्ये विशेष लक्ष देऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून पालकांना जे आश्वासन दिलं त्याच्यामुळं पालकांना थोडंसं आता त्याच्यामध्ये दिलासा मिळत आहे आणि थोडं याच्यामध्ये विश्वास वाढत आहे असं मला वाटत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सगळी यंत्रणा मजबूत राहिले पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी डॉक्टर अनुराधा सहस्त्रबुद्धेंकडे जातो आहे. डॉक्टर सहस्त्रबुद्धे, इथे जे होतं आहे यवतमाळला 4 आरोपी तुरुंगामध्ये आहेत. तुम्ही मगाशी म्हणालात यांना बेल मिळता कामा नये. काय परिस्थिती आहे, नेमकं कायद्याने काय काम केलं पाहिजे या प्रकरणी? आत्ता जर जे पालक म्हणाले ते जर खरं असेल तर ते आरोपी सरळ सुटतील, कारण कोर्टासमोर तुमची नावं येणार नाहीत असं आश्वासन दिलं म्हणून केसेस FIR दाखल झाल्या असं जर ते सांगत असतील तर हे खूप चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे मला ती केस कशी फाईल झाली आहे माहिती नाही, पण आत्ता जे पालक बोलले त्याच्या आधारावर मी सांगते की मुलींचं डिपॉझिशन, त्यांचं मेडिकल होणं आणि त्यांचं प्रूव्ह होणं, 164 खाली सुद्धा डिपॉझिशन होणं, तरच ते जे कल्प्रिट्स आहेत ते बिहाइंड बार्स राहण्याची आशा आहे. नाहीतर ते सरळ आता हे शांत झालं सगळं की सगळी माणसं ह्याच्यातलं सुटू शकतात. त्याच्यामुळे केसेस दाखल करताना सुद्धा कशा दाखल केल्या आहेत तोही एक राजकीय स्टंट नाही ना, किंवा एक काय म्हणायचं मलमपट्टी नाही ना. ह्याची खूप काळजी घेणं पालकांनी गरजेचं आहे. मी माझं नाव पुढे येऊ देणार नाही आणि म्हणून मी केस दाखल केली आहे, काहीही उपयोग नाही. ते लोक सरळ सुटतील. पण जर तुम्ही नाव घेऊन त्या मुलीची मेडिकल करून तो प्रूफ, दॅट इज द फर्स्ट प्रूफ, ते नुसतं तुम्ही म्हणून चालणार नाहीये, तर ते प्रशासनाने सिद्ध करायला हवंय. त्यामुळे ही जी मखलाशी आहे तर त्याच्यातनं मला तरी सरळ दिसतंय, आता जे पालक बोलले त्याच्या डिबिटेड मी बोलतेय की ती केस दाबली जाईल सरळ. आणि कितीही पुष्कळ केसेसमध्ये मला हे समजत नाही की आपल्याला दरवेळेला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस पर्यंत का जावं लागतं. जेव्हा ती कर्जतच्या आश्रमाची केस झाली होती किंवा पुण्यातही 2-3 अशा हॉस्टेल्स आणि शाळातल्या केसेस झाल्या, दरवेळेला आमच्यासारख्यांना सुद्धा DCP, मग CP, मग IGP, मग मिनिस्टर, मग विधानसभेत प्रश्न विचारणं हे का करावं लागतं. मुलांना कायदा असताना न्याय तिथल्या तिथे पोलिसांकडून का मिळू नये. आणि मी तर म्हणेन जर पालक अशा कारणाने मागे राहत असतील की पुढे येत नसतील की आमची नावं आली नाही तरच आम्ही पुढे येऊ, तर मग पालक सुद्धा याच्यात दोषी आहेत असं मी मानेन. ठीक आहे, तुम्ही एक इशारा दिलाय आणि एक मुलांना ते संदेश पण देत आहेत की आम्ही तुम्हाला संरक्षण द्यायला कमी पडलोय. ठीक आहे, काही म्हणायचं तुम्हाला राजू पडगिलगार यावर? यावर एवढंच म्हणायचं, कोर्टासमोर नावं पुढे येतील, पण हे जे पेपर न्यूजपेपरमध्ये मीडियामध्ये नावं समोर नाही येतील असं त्यांनी सांगितलं आम्हाला. कोर्टासमोर येतील आणि ते ऑन द कॅमेरा सर्व बालकांचं झालेलं आहे, आम्ही सर्व प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि मेडिकल सुद्धा झालेलं आहे. मेडिकल सुद्धा अगदी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. ऑन द कॅमेरा महिला बालकल्याणच्या ज्या त्याच्यामध्ये झालेला ठीक आहे, बिलकुल पाठपुरावा आम्ही करू आणि ताईंनी आम्हाला असं मार्गदर्शन अजून करावं, त्यामध्ये आम्ही अजून त्यामध्ये सुधारणा करू नक्कीच. ठीक आहे, आपण पाठपुरावा करूया. ही गंभीर केस आहे आणि अशा केस घडणार नाहीत हे आपण बघूया. दरडांच्या पेपरनी छापलं नाही, त्यांच्या चॅनलनी दाखवलं नाही तरी तुम्ही पालक चिंता करू नका. महाराष्ट्रातली इतर माध्यमं तुमच्या बाजूने उभी आहेत, कारण लैंगिक शोषणाचं कोणतंही प्रकरण असेल कोणत्याही शाळेत घडलेलं ते अत्यंत गंभीर आहे आणि त्याच पद्धतीने त्याची हाताळणी व्हायला पाहिजे. गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, दरडांच्या शाळेतलं लैंगिक शोषण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? बघा पडद्यावर 69% लोक म्हणतात होय, हे दडपण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याला सावध राहावं लागेल आणि दडपण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो उधळून लावावा लागेल आणि नेहमीच दक्ष राहावं लागेल. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक.
कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका बिल्डिंग रिपेअरिंग वॉटरप्रूफिंग